नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा, ज्याला रात्रभर आपण पाण्यात भिजवलं होतं. साबुदाणा जो आपण वड्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी पाहिजे. म्हणजे जर पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर कधी-कधी होतं वडे फुटू शकतात. आणि आपण इथे घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे बटाटे. बटाट्यांना आपण उकडून घेतलेले आहे. आणि 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. तो आपण जास्त बारीक नाही वाटलेला, थोडासा असा दरदरीतच वाटलेला आहे. हिरव्या मिरच्या 4 ते 5, कोथिंबीर आणि मीठ. आता साबुदाणे वडे फुटू नयेत म्हणून आपण त्याला काय करणार आहोत, तर मिक्सरमध्ये फक्त 2 ते 3 राऊंड असे करून घेणार आहोत, जेणेकरून साबुदाणा क्रश होईल. जास्त क्रश पण नाही होणार, कारण फक्त 2 ते 3 वेळाच फिरवायचं आहे आपल्याला. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांना वाटून घेणार आहोत. आणि जो मिक्सरमध्ये आपण साबुदाणा फिरवलेला आहे त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट, उकडलेले बटाटे आणि जे हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे पिळून घेतलेला आहे. तुम्हाला जर लिंबू चालत नसेल तर तुम्ही नाही टाकू शकता. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. साबुदाणा वडा बनवताना तो आपल्याला जास्त जाड नाही बनवायचा आहे. हातावरती त्याला थापून घेऊन थोडंसं मीडियम साईजमध्ये बनवायचं आहे. म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. आणि त्याचे जे किनारे असतात ते व्यवस्थित करून घ्यायचे, म्हणजे वडे आपले जास्त तेल पित नाहीत. वडे आपल्या हातावर थापण्याआधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. वडे तळताना तेल जास्त गरमही नको. जर गरम असेल तर ते लगेच काळे पडतील आणि जास्त थंड असेल तर ते एकदम मऊ होतील. म्हणून नेहमी असं मीडियम गॅसवरती आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये वडे करायचे. वडे हे आपण मीडियम गॅसवरतीच तळणार आहोत. साबुदाणा भिजवताना तो आधी धुवायचा स्वच्छ पाण्याने आणि नंतर त्याच्यामध्ये एवढंच पाणी टाकायचं की जेवढा साबुदाणा त्याच्यामध्ये डुबून जाईल. म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण साबुदाणा घेतो करण्यासाठी त्याच्यामध्ये जास्त पाणी पण राहत नाही आणि तो एकदम असा मोकळा मोकळा होतो. तुम्ही खिचडीसाठी ही ट्रिक वापरू शकता. आणि मिक्सरमध्ये फक्त 2 ते 3 वेळा फिरवल्याने काय होतं की तो जो वडा असतो तो फुटत नाही आपल्या तेलामध्ये. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.